नमस्कार, मी अर्चना. तर इथं अद्रक, कोथिंबीर, लसूणची थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटण करून घेऊ पेस्ट. तर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला, कांद्याचं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतल्यानंतर इथं अद्रक, कोथिंबीर, लसूणचं वाटण टाकलेलं, हळद टाकलेली. तर हे मटण मी स्वच्छ असं धुवून घेतलेले 7-8 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून पाणी व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे. तर गॅसच्याच मोठीच आहे. तर कच्चेपणा जाईपर्यंत रंग बदलेपर्यंत हे मटण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मध्यम आचेवर 4 शिट्ट्या घ्यायच्या. तर गरम पाणी टाकल्यामुळे मध्यम आचेवर व्यवस्थित शिजले जाते. आता इथं खडे मसाले घेतलेले आहे. तर याची लिस्ट मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे साहित्य आता भाजून घ्यायचं. किंचित तेल टाकलेलं, सुरुवातीला सुक्कं खोबरं छान रंग येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये हरभऱ्याची डाळ 2 चमचे घेतलेले. डाळ कमीत कमी वापरायची, जास्त नाही वापरायची. किंचित दाटसरपणासाठी वापरायची आणि स्वादसाठी वापरायची. भाजून झालेला आहे. त्यानंतर आता हे बाकीचे खडे मसाले, दगडफूल, हिरवी वेलची, मिरे, लवंग, तमालपत्र, ते सगळं साहित्य, हे धने भाजल्यानंतर यामध्ये आता खसखस भाजून घ्यायची. ते सगळं साहित्य आता हे भाजून झालेलं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला याचं अगोदर सुक्क नंतर बारीक वाटण करून घ्यायचं पाणी टाकून. सुक्या लाल मिरच्या भाजायच्या राहिल्या होत्या, आता भाजून घेते. किंचित तेल टाकून रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे. सगळं साहित्य आता मस्त असेचं वाटण बनवून घेऊ. पाणी टाकून कढाईमध्ये थोडं तेल, त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत रंग बदलेपर्यंत परतून घेतल्यानंतर हे जे वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं. तर व्यवस्थित असं वाटण परतून घ्यायचं. तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे तरी परतून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान रंग येतो. आता हे शिजलेलं मटण यामध्ये टाकलेलं आहे. गॅसची आच वाढवलेली आहे. मटण शिजवताना मीठ टाकलेलंच आहे, तरी पाहायचं मिठाची गरज असली तर मीठ टाकायचं. उकळल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची, मंद करायची. 7-8 मिनटं शिजून घेतलेले मसाल्यामध्ये मस्त अशी ही ताज्या मसाल्यातील रस्सा भाजी, मटणचा रस्सा तयार झालेला आहे. नक्कीच या पद्धतीने ही रेसिपी ट्राय